अशा या थोर संताचं त्यांच्याच आवाजातलं 8 नोव्हेंबर 1956 रोजी वांद्रे मुंबई इथे झालेलं हे अखेरचं कीर्तन. चार वेद केले ब्रह्मदेवानं, 5व्या वेदाची वाणी केली तुकोबारायानं. ते महान पुरुष जगाला उपदेश करतात की माणसाच्या जन्मात आल्यावर आपण काय करावं. पैसा कमावा तर बायका बोरे पोसूनच मराव का सगळ्या सोयऱ्यातच गणगोताचा मेळ करून याच्यातच आयुष्य घालवाव. जरी माणसाच्या जन्मात येऊन जो मनुष्य देवाचं भजन करील, तुकोबारा म्हणतो तो देव होईल. देव तुकोबाराचा स्वतःचा पुरावा आहे. देव पहावयासी आवाज धरता जरा. देव पहावयासी अंते थे देव. म्हणतात मी शेतकरी, शेतकऱ्याचा मुलगा, मला ईश्वराच्या भक्तीचं काय ज्ञान. संतांचे पुरावे ऐकून भक्ती मार्गाने लागलो. देव कसा असेल. देव पहावयासी. देव नाही दिसला. तुकोबारा म्हणतात मी देव झालो, मीच देव झालो, देव नाही दिसला. आणखीन एक पुरावा आहे. कोणी देव देव म्हणून मनात कल्पना आणत असतील, देव कसा असेल, देव कधी भेटील, देव कधी पाहू, अशा ज्या माणसाच्या मनात कल्पना असतील तो माणूस भरमिष्ठ आहे. भरमिष्ठ पुढचंही पैदा झाली तेव्हापासून देव कोण पाहिला नाही. देव कोणाला दिसणार नाही. देव पाहायची वस्तू नाही. देव मग हे आहेत. देवळात देव, नदीवर देव, इकडे देव, तिकडे देव, रामेश्वर देव, बद्रीनारायण देव. हा बाजार आहे देवाचा. ज्याला देव म्हणतात, परमेश्वर म्हणतात की ज्याच्या हुकमान हे सर्व ब्रह्मांड चाललंय, तो कोण पाहिला नाही, तो कोणाला दिसणार नाही. मात्र त्याचं भजन केल्यानं मनुष्य देव होते. माणूस बायकोशी बोलते, पोरीशी बोलते, पोराशी बोलते, मित्राशी बोलते, भांडण करते, शिव्या देते, पण त्याला भजन करायची लाज वाटते. ज्या माणसाला भजन करायची लाज वाटेल तो माणूसच नाही. गोपाल
ज्ञानेश्वरीत एक पुरावा आहे. वायू असे सकळ ठाई परित्याचे बिरारती. तुमच्या तोंडातून शब्द आत जाते का वर येते? परित्याचे बिरारती. वारा आहे ना, वार पुढचंही भर वारा आहे. घरात दारात झाडात जिकडे तिकडे वारा आहे. पण कोणी वारे असं नाही सांगत की राती वाऱ्याचं मुकाम वांद्याच्या ठेसणावर होत. सांगते का कोणी? परवाच रोजी वारं साताऱ्याच्या ठेसणार असं सांगते का कोणी? जसं वारा आहे, लाल आहे, हिरवा आहे, पिवळा आहे, ते समजत नाही आणि त्याचा कुठे ठिकाणा नाही. असा परमेश्वर आहे. आणि हे तीर्थात देव बसवले ना, तीर्थात जगन्नाथ रामेश्वर, हे पोट भरण्याचे देव आहेत. हे देव नाही. देव देव करता लोक तीर्थाले चालले, तुकोबा निघाले. देव देव करता शिंदे माझे मन. देव देव म्हणून तुकोबा म्हणत मी खूप फिरलो, मला शीन आला पण देव नाही दिसला. मग दिसलं काय? पाणी आणि पाषाण जेथे. मग मला दिसलं काय? दगडाचा देव आणि गंगेचं पाणी. देव नाही दिसला. कबीर एक पुरावा देतो. जत्रा में फत्रा बिठाया तीरथ बनाया. भटजीची एक वेळ नाही. तांब्याभर पाण्याचे 15 रुपये, 2 आणे चमचा. तीर्थ घ्या 2 आणे चमचा. हे भटजीची वेळ नाही. जत्रा में फत्रा बिठा. जत्री देव कशाचा आहे? बोला. हा शाबास. कशाचा आहे? आणि गंगेच्या पाण्याचं तीर्थयाची जोडी बसली. जत्रा में फत्रा बिठाया तीरथ बनाया. दुनिया भई दीवानी पैसे की. तीर्थाला जाणं देवाचा संबंध नाही, पैशाचा नाश. खाना खराब आहे. गोपाल जगनाचा देव बोलिल तो कैसा. कवन काळी वाचा फुटील त्यास. जगन्नाथाला गेले देवानं तुम्हाला बोलावलं का? कुठून आले? किती जण? जेवले का नाही? चहा पेले का नाही? बोलला होता का देव तीर्थात? पण तीर्थात देव नाही, पैशाचा नाश आहे. जे तीर्थाला जातील त्यांना पैशाचा नाश करणे असेल त्यानं तीर्थाले.
वर हात करून भजन करू गोपाळ. वर हात करायची माणसाला लाज वाटते. लाज एवढासा प्रसाद मासे एवढा आणि भजन करायला वर हात करा म्हटलं तर त्या हाताला जसा मोठा सीन आला. सुंदर वर हात करून भजन करू गोपाळ. वर हात केल्यानं देवाची भक्ती नाही. मग वर हात का कराव तर माणसाच्या अंगात अभिमान आहे. जो तो माणूस कुठेही चालेल तर आपल्या दिमागात असतो. त्याला वाटते का आता मला मरणही नाही रोगही होणार नाही. ज्याचा अभिमान तुकोबा म्हणत ज्याचा अभिमान तुका म्हणे देव. त्याला आधी म्हणता का मांग म्हणता. गरीब माणूस मोठ्या माणसाला प्रेमानं करते. भाऊसाहेब कसा करते वाकून भाऊसाहेब. पण भाऊसाहेबने नाही वागताय. तो भाऊसाहेब म्हणतो ना हे आज गडबड आहे कल देखे जाएंगे. तुका माझ्याचा अभिमान तुका म्हणे बंदे मत करना अब कोई दिन उखड़ जाएगा. पहलवानीचा अभिमान असते मैं पहलवान हूँ. पैशाचा अभिमान असते. अंमलदारीचा अभिमान असते. हे तऱ्हेचे अभिमान आहे. पण कोणतं ज्याच्या अंगात अभिमान नसेल तर तो मनुष्य देव होते पुढे. ज्याचा अभिमान म्हणे देव. देव पाहायला
आणि देव कोणाला दिसणार नाही. कोणी म्हणून रात्री स्वप्नात परमात्मा दिसले. शंख चक्र गदा सर्व साहित्य सामान घेऊन परमात्मा नाही दिसला. जे जे मनी वसे जे जे ते सपनी दिस. माझा बाप तुम्ही स्वप्नात पाहिला होता का कधी? मग जे पाहिलं नाही ते दिसतच नाही. मग तो फोटो पाहतो. मग तो फोटोतला देव दिसतो. देव नाही दिसत. देव दिशाची वस्तूच नाही. मग तीर्थात देव नाही. आता आपण गणपती मानता की नाही? हे गणपती बसवणं देवाची भक्ती नाही. हे एक रूढी पडून गेली. रूढी काय पडली? हा, गणपती बसवणं देवाची भक्ती. ज्या वक्ती गणपतीला आणता बँड लावता भजन लावता आणि वाजवत आणता मोरया 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 आणून शिवासनावर बसवता आणि त्याची पूजा करता. निवद मोदक आरत्या शेवटच्या रोजी उठवता की नाही? मग त्याला कुठे घेता बोला आणि मग उकडे लांबवता. मोरया 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 एवढ्या पाण्यात मोरया चलायच्या. हे देवाची भक्ती नाही. ज्याची एवढी शोभा केली ज्याच्या आरत्या केल्या आणि त्याला पाण्यात बुडून मारतात. तुमच्यावर कधी खटला भरला तर फौजदारी होते. देवाची भक्ती नाही. देवाची भक्ती भजन. गोपाल आज काय आहे पोलीस लाईनीत? सत्यनारायण आहे. काय सत्यनारायण? देवाची भक्ती नाही. सत्यनारायण कोण करतात? लोभी लोक. मुलगा नाही सत्यनारायण पाठ. जाणे नाही सत्यनारायण करू. पैसा हातात मिळत नाही सत्यनारायण करू. ते जागा कधी मिळेल सत्यनारायण करे. लोभी लोक. सत्यनारायण देवाची भक्ती नाही. सत्यनारायणाच्या पोथीमध्ये असं आहे की साधूवाल्यानं प्रसाद नाही घेतला आणि सत्यनारायण नाही केला त्याची करोडो रुपयाची नौका पाण्यात बुडाली. 2.5 रुपयाचा सत्यनारायण केला आणि प्रसाद वाटला. प्रसाद घेतला आणि करोडो रुपयाची नौका बुडाली. ते नाही हे खरं नाही. ज्या साली लढाई झाली त्या साली लढाईच्या साली समुद्रात एक आगबोट 50 कोटी रुपयाची पार तळाला गेली. पत्ता नाही. असं किती आगबोटे. सत्यनारायण करणारा महाराजाला म्हणा 2.5 रुपये घेऊन कशाला एवढी बडबड करता? 2.5 लाख रुपये घ्या. 2.5 कोटी रुपये घ्या. समुद्राच्या किनाऱ्यावर एक सत्यनारायण करा आणि एक आगबोट आणावं. जमेल का? गोपाल
नहीं मस्जिद में नहीं देवल में, हजरतच्या मस्जिदीत नाही, हिंदूच्या देवळात देव नहीं मस्जिद में नहीं देवल में, हीरा खोया कचरों में. देऊळ तयार झालं, मूर्ती आणा लागतात की नाही बोला. मग मूर्ती इकत की फुकट? देव इकत भेटत असते सांगा. मग देव न घेता आणि सूर्यनारायण घ्या, जेवढे पैसे पडतील तेवढे पडून जाऊन आपल्या घरात आणून बसून टाका. देव इकत भेटते का? मेथीची भाजी होय का कांदे बटाटे होय देव इकत भेटते हेही समजत नाही त्या माणसाला. तो माणूसच कसा. बर आणले देव, बसवले देवळा. तुमच्या देवाले अंग धुता येते का? ज्याला अंग धुयाची अक्कल नाही त्याला देवच म्हणतात. तुमच्या देवाले धोतर नेसता येते का? त्याला धोतरही नेसता येत नाही त्याला देवच म्हणतात. तुमच्या देवा पुढे निवड ठेवला कुत्र भिडलं तर कुत्रा हाणता येते काय? कुत्रे हाण्याची त्याच्या अंगात ताकद नाही त्याला देव म्हणतात. बर तुमच्या देवाचा जेवढा पुरता तरी हात उजीड पडते काय? इजला दिवा मंडळी आली, बापूराव दिवाला मंडळी दर्शनाला आली, आणा दिवा. देव कोण दाखवला? दिवा मोठा की देव मोठा? देवळात देव नाही. मग देव कुठे आहे? या जगात देव आहे. जगाची सेवा करा. व राहत करून भजन करू गोपाळ. सरकारनं मोठे आपल्यावर अरिष्ट आणलं होतं. मग सत्याग्रह केला की नाही लोकांना? पुणे देवळाचा देव आलता काय मदत करायला? वांद्र्याचे राम आले, दादरचे इठोबा पाहिले होते काय? पायकेश्वरचे महादेव पाहिले होते काय? मग कोण सत्याग्रह केला? माणसानं. कोण केला? आणि मग कोण चले जाव म्हटलं? गांधीजीना. कोण चले जाव म्हटलं? मग गांधीजीला देव म्हणा की 150 वर्ष राज्य केले, एका शब्दानं जाणं म्हटलं की तुम चले जाव, गेले की राहिले. गांधीजीला देव म्हणा गोपाळ. बड़े जोरे से बड़े प्रेम से महात्मा जी की जय बोलो. महात्मा गांधी की. 2-2 रोटी खाए, लोटा लोटा पानी पिए, आवाज अंदर चला. उसको बाहर निकालो. जिन्होंने लोगों के वास्ते तुरुंग भोगा, पुलिस के धक्के खाए, अंधारी कोठड़ी में वास किया, ब्रिटिश के घोड़े का दाना भरना लोगों के वास्ते, उसके नाम की ऐसी जय बोलो कि जैसी तोप छुपती है. महात्मा गांधी की. अपने अपने बाप की जय बोलो. हमारे बाप बड़े अमलदार थे, हमारे बाप बड़े सेठ थे. बोलो. हमारे बाप का हमारे आधे पंजे का कोई भूखाड़ी में नाम नहीं ले. भूखाड़ी में नहीं कोई नाम ले. गांधी जी के नाम ने पृथ्वी पर बरसात किया. बरसात. गोपाल.
मिनट में सब पुरसे भर पसारा गांधी जी का हो गया कि महात्मा जी गए, महात्मा जी, महात्मा जी। 10 मिनट में हम ऐसे है, इस घर में हम मर गए तो पीछे के घर वाले को 6 महीने नहीं मालूम होता, उसके घर को सगे वाले रोते, क्या हुआ हो, वो गणपत सिंह कल रात को मर गए। अरे हमको मालूम ही नहीं, जैसा कुत्ता मर गया सर। माणसाचं धन, तिजोरी नाही, सोनं नाही, हिरे नाही, बंगला नाही, मोटर नाही, माणसाचं धन कीर्ती। कबीर पुरा दे, सूरज से किरत बळी बिन पंख सुरती तो जाती रही कीर्ति कहुनाथ। जब लोग सूरज चांद है पृथ्वी पर, जब लोग गांधी मरते नहीं, गांधी जी जिंदे है, मरने वाले, आने वाले, जाने वाले हम। गांधी जी को मरण तुका म्हणे ये मरणाची खरे, उत्तमाची उरे कीर्ती। मरण प्रत्येकाले लांबवणार, मरण काही या जगात कोणाले ठुणार नाही। पोलीस वाले शिपाई मरतील की राहतील, आणि कोणा रोजी TFC साहेब त्याच रस्त्याने येतील की नाही। मग मरण सगळ्याचा काटा काढणार, पण किती मरत नाही। गोड हात करून भजन करू गोपाळ। देव कुठं आहे? जगात आहे देव, जगात। जगाची सेवा करा, गरीबावर दया करा, कर्म करो गरीब से, मगरोली में धोखा है। तुम बोले मैं जाता हूँ तो माल कहाँ से आता है? 4 महीने बरसात कौन देते? परमात्मा। मग पिकते जमीन, 4 महीने बरसात नहीं पडली तर जमीन पिकेल का? हजारों करोडो लोक मरतील। देवाचं भजन करा, देवाले काही तुमचं आवडीचं नाही। फुलं व्हायचा की नाही? फुलं कोण पैदा केलेत? का जाणं का पंजानं? मग त्याचेच फुलं, त्याचीच बरसात, त्याच त्यालेच देतो। मग आपलं काय देवा? सुंदर हात करून सुंदर टाळी वाजवा गोपाळ। जगात जनार्दन आहे, त्याले पुरावा कोण आहे? जनी जनार्दन, जनी जनार्दन। आणि संत बोले शिव जगात जनार्दन आहे। गरिबासाठी बाहेर
पायांचे इस्पितळ बांधा, गोरगरीबाले औषध द्या, गोरगरीबाले वार 2 वार कपडा द्या, अस्तर बावसेर चावल द्या, गोरगरीबावर दया करा. जनी जनार्दन संत बोलती या पुढचैव मोठे कोण आहे? संत संत झाले पुरावा. एक सभा भरली, त्या सभेत विषय उत्पन्न झाला, सबसे बड़ा एक म्हणे सबसे बड़ी धरतरी, एक म्हणे धरतरी कैसे बड़ी, वो तो सेठ के माथे पर. धरतरी को बड़े कहते हो तो सेठ के माथे पर खड़ी. एक म्हणे शेष बड़ा, एक म्हणे शेष कैसे बड़ा, वो तो शंकर के गले में लपट. शेष को बड़ा कहते हो तो शेष शंकर जी के गले में लपट के पड़ा. एक म्हणे शंकर बड़ा, एक म्हणे शंकर कैसे बड़ा, वो तो नंदी पर बैठ के. शंकर जी को बड़ा कहते हो तो शेष के माथे, शेष नंदी पर बैठ के चला. एक म्हणे नंदी बड़ा, एक म्हणे नंदी कैसे बड़ा, वो तो कैलाश में. नंदी को बड़ा कहते हो तो कैलाश में खड़ा है. एक म्हणे कैलाश बड़ा, एक म्हणे कैलाश कैसे बड़ा, वो तो रावण ने 3 दफे कैलाश को बड़ा कहते हो तो रावण जी ने 3 दफे उखाड़ के फेंक दिया. एक म्हणे रावण बड़ा, एक म्हणे रावण कैसे बड़ा, वो तो वाली के घर को अंगद के झूले पर लटक के. रावणाने वाईच्या घरी अंगदाच्या पायण्यावर टांगलं होतं. एक म्हणे वाली बडा, एक म्हणे वाली कैसे बडा, वो तो राम ने कई बांध से. वाली को बड़ा कहते हो तो वाली को राम जी ने बांध से मारा. मग एक म्हणे राम बड़ा, एक म्हणे राम कैसे बड़ा, वो तो संतन के शरण में पड़ा. कोण मोठा आहे? ते संत पुरावा देते त्या जगात जनार्दन आहे. जन जनार्दन. जन जनार्दन. आणि तुकोबा म्हणतो संत बोले. आमचे भोरवट लोक, अरे नारायणनं घर बांधलं गावाला 5,000 रुपये. दोघं तिघे म्हणतात ते का त्याला देवानं दिलं. कोण दिलं? मराल पावसानं उन्हाळ्यात देव घर नाही दे. मरा खुशाल. घर बांधील माणूस आणि घर गमाईल हे भोरवट देवानं दिलं. मुंबईमध्ये जास्त लक्ष्मी कोणाजवळ आहे? मारवाडी, गुजराती, भाटे आणि ब्राह्मण.
खाना खरा कोणाचा झाला मुंबईत मराठे. माई, तेली, न्हावी, धोबी, चमार, कोष्टी, कुंभार, लोहार, उडारी, बेलदार, कैकाडी, गोल, गवारी, माघारी, महारतनारासारखे तीनच माणसं मजेशीर आहे. गुजराती, मारवाडी, ब्राह्मण दररोज तुपातला शिरा खा. आणि कोणी वराजाला पुसा जेवढं काय होय कालवण आमटी. आजा पंजाबपासून आमची याच्या घरात घुसली साली बाहेर निघतच नाही. गोपाळ जरा काही काही माणसं टाळी वाजवतात जसे लढाईत ते वीर होय. आणि काही काही माणसावर कठीण होत. आपण एकदा बिनताराची बिनमृदुंगाची टाळी वाजू, मात्र गडबड करू नका आणि अशी वाजू नका. सर्वांच्या टाळीचा एक आवाज आला पाहिजे. राप राप करा बोला, सरळ बोला, सरळ बोला. माझ्या हातावर ध्यान ठेवा. बरोबर. हा हे लोक का गरिबीत राहिले. एक तर यायले नाही विद्या. काय नाही. ज्याला विद्या नसेल त्याला खटाऱ्याचा बैल म्हटलं तरी आता तरी सुधरा. आता तरी मुलाला शिक्षण द्या. पैसे नाही म्हणाल, जेवणाचं ताट मोडा, हातावर भाकरी खा. बायकोले लुगडं कमी भावाचं घ्या. युवाले पाहुणचार करू नका, ढकू द्या. पण मुलाले शाळेत घातल्या दिने सोडू नका. मोठं धन आहे, विद्या मोठं धन आहे. यातलेच माणसं दिल्लीच्या तख्तावर भाषण करतात आणि यातलेच माणसं बोरीबंदरच्या ठेसनात पोते उचलतात. ते माणसं हे कोण? हे काही बहीण नाहीत ना कोण आहेत. मोठी बोध आहे विद्या, मोठी बोध आहे. या टायमाला मुलाला विद्याना शिकवाल. तुम्हाला आम्हाला तरी विद्या नाही तर मजुरी तरी लागली. पण पुढे तुमच्या मुलाला मजुरी लागणार नाही, फुटपालीच करावं. जरा देवाना फुटपालीच करावं लागेल. महाराज विद्या केवढी मोठी आहे. डॉक्टर आंबेडकर साहेब ज्यांच्या अभियान पिढीत झाडू मारायचं काम केलं, ज्यांच्या वडिलाला सुबुद्धी शिकली सुचली आणि आंबेडकर साहेबला शाळेत घातलं. आंबेडकर साहेबने काही लहान सहान कमाई नाही केली.
हिंदुस्थानची घटना केली घटना आणि तेच शाळेत जाते ना शिकते ना तर साडू मारणं त्यांच्या कर्मात. इतक्या मोठे झाना जेवणाचं ताट मोडा, बायकोले लुगडे कमी भावतं घ्या मोठ्या घराचा, पण मुलाले शिक्षण दिलं अभिनय सोडून आणि दुसरं शिक्षण परमात्माची भक्ती. गोपाळ